ओके. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या रेकी लेवल 3च्या बॅचमध्ये. लेवल 3 सुरू करण्यापूर्वी तुम्ही रेकी लेवल 2 ची काय प्रॅक्टिस केलात आणि त्याचा काय इफेक्ट झाला तुमच्या लाईफमध्ये, तुम्ही तसे अनुभव घेतलात की नाही घेतलात, तुमची प्रॅक्टिस कुठे कमी पडली, हे सगळं माझ्याशी थोडक्यात तुम्हाला आता बोलायचं. ठीक आहे, एकच मिनिट. हा, कोण बोलत होतं मगाशी? नमस्कार मॅम. हा, प्राप्ती प्राप्ती बोल. मॅडम बोला. मॅम मी रोज घेते आहे रेकी रोज करते आहे. हा. तर मला बराच इफेक्ट आहे माझ्या म्हणजे मी पायाच्या वर पण घेते आहे तर मला पायामध्ये पण बराच इम्प्रुव्हमेंट जाणवतो आहे. आणि मी दोनदा टेलिपॅथी केली आहे. तर मी मागे तुम्हाला एक बोलले टेलिपॅथी होते. कोणाबरोबर केलात मला सांगा, मला सांगायला, मला ऐकायला आवडेल. हा, मी तेच सांगते, तोच एक्सपिरियन्स शेअर करते ऍक्च्युली. मी मागे तुम्हाला बोलले होते ना की माझ्या काकांचं एक लिगल हेअरचं सर्टिफिकेटचं थोडंसं काम मागच्या वर्षी अटकलं होतं. तर हा. यावेळेस मी ते त्याच्यासाठीच मी केलं. मला माहिती नव्हतं समोरची जज वगैरे कोण आहे काय आहे. पण मी एक दिवस दिलं आणि दुसऱ्याच दिवशी 2 दिवसानंतर हिअरिंग होणार होती, पण ती हिअरिंग दुसऱ्याच दिवशी आली. हं. आणि तो सर्टिफिकेट भेटला आम्हाला त्या दिवशी. अरे वा. हा, म्हणजे तुम्हाला मागच्या वर्षी तुम्हाला कळतंय का की तुमची पॉवर कशामध्ये वाढतीये? बघा, अ, आता एकी लेवल 3 केल्यानंतर ना हळूहळू तुम्हाला इंट्युशन्स येतील की मी कशामध्ये एक्सपर्ट आहे. विजन ऐकायला येतात की माझं इंट्युशन पॉवर मध्ये ग्रोथ होतीये, की माझी गट फिलिंग स्ट्रॉंग होतीये. असे ओके. बाकीच्यांनी माईक म्यूट करा प्लीज. सो हे ना प्रत्येकाला काही ना काही ते कळणार आहे. तर तुम्ही तुमची जी ही ॲबिलिटी आहे, टेलिपॅथी ॲबिलिटी आहे, ती तुमची स्ट्रॉंग आहे. सो आता तुम्ही काय करायचंय, तिलाच त्याच्यामध्येच तुम्हाला ग्रोथ करायची. ठीक आहे. ओके. व्हेरी गुड, ओके गुड मॅम. एक्सपिरियन्स. येस, थँक्यू सो मच. ओके, माईक म्यूट करा बाकीच्यांनी. मी फक्त काही लोकांना विचारते. नेक्स्ट कोण आहेत बरं? आता इथे किती लोक आहेत? 49 लोक आहेत टोटल. ठीक आहे. मॅडम, मी बोलू? हा, येस, फक्त हँड रेज करा म्हणजे मी तुम्हाला अनम्यूट करते. बाकीच्यांना सगळ्यांना मी आधी म्यूट करते. एकच मिनिट. कोण म्हणाल बरं? मला मला सांगायचंय, नाव सांगा आधी. प्राजक्ता यांगे. हा, एकच मिनिट थांबा. हा, प्राजक्ता मॅडम अनम्यूट करा. हा, केलं. हा, बोला, आता बोला. हा मॅडम, मी स्कूलला रिजॉईन होण्यासाठी ऍप्लिकेशन केलं होतं आणि 8-15 दिवसानंतर मी त्यांना विचारलं की आहे का वेकन्सी, तर ते म्हटले की नाही येत सध्या, असेल तर मी सांगेन. आणि मग नंतर मी हे 5 मल्टिप्लायचं जे आहे आपलं टेक्निक, ते हा, मी केलं होतं. तर दुसऱ्याच दिवशी त्यांनी मला सांगितलं की जागा रिकामी होणार आहे, तर चान्सेस आहे. गुड. मग आणि लागलात का? नाही, अजून तरी कन्फर्म नाही झालंय, पण मला असं कळलंय की पण आहे, अच्छा, होणार ओके, जागा. पण तिथून तुम्हाला सांगितलं की हो. चान्सेस आहेत. येस, व्हेरी हो, गुड. दुसऱ्याच दिवशी कळलं म्हणजे. चला, म्हणजे तुमची जी 5 × 55 म्हणजे अफर्मेशन तुमच्यासाठी काम करत आहे. काम करते. इन हो. शॉर्ट, राईट. हो. हो. व्हेरी गुड, खूप छान. एकच मिनिट. बघा, म्हणजे बघा, तुम्हाला पण कळेल की कोण कोण कुठल्या ऍबिलिटी मध्ये हळूहळू मास्टर होत चाललेला आहे. येस, प्रीती मॅडम. ओके मॅडम. तर मी रेकी रोज मेडिटेशन करते. थोडस जोरात बोला, आवाज फार कमी येतो मला. मेडिटेशन हा. मेडिटेशन करते रोज रात्री. आणि माझ्या मिस्टरांनी तर गाडी घेतली आणि त्याच्या आमच्या चालवताना एकदा ठोकली गेली आमच्याकडनं. भरपूर डॅमेज वगैरे झालेलं होतं. त्याच्यानंतर मग त्यांचा विश्वास नव्हता की न्यूमरॉलॉजीवरती आपण नंबर चेंज केल्यावर वगैरे होतं. त्यांनी असाच एकदा व्हिडिओ बघितला नंबरचा, व्हेकल नंबरचा, म्हणून म्हटलं मी तुम्हाला सांगत होते की तुम्ही नाही केलं. मग त्यांनी माझ्याकडून व्हेकल नंबर चेंज करून घेतला, हाऊस नंबर चेंज करून घेतलं. आणि मग ते मला बोलले की मला गाडी चालवताना आधीच भीती वाटते, आता एक असं झालंय त्याच्यामुळे. तर मी 2-3 वेळा त्यांना हिलिंग केलं व्यवस्थित, म्हणजे चोकुरे वगैरे हे करून, सिम्बॉल टाकून. आणि व्यवस्थितपणे हील केलं की व्यवस्थित चालवतील, कुठलीही निगेटिव्हिटी त्यांच्या मनात येणार नाही आणि आम्ही सुरक्षित जाऊ आणि सुरक्षित परत येऊ गाडी सहित व्यवस्थित. अशा पद्धतीने थोडंसं हील केलं. गाडीत बसल्यावर पण मी चोकुरे म्हणजे हे करत होती 24 अवर्स साठी, सेफ्टीसाठी. तर मला तो अनुभव आला की आम्ही जेवढ्या वेळा मी हे केलं आहे तेवढ्या वेळा आमचा प्रवास व्यवस्थित झाला. आणि त्यांचा जो कॉन्फिडन्स होता तो आता म्हणजे सेकंड इयर वरून थर्ड फोर्थ वर आलेत ते. मग बोलतात होतं थोडंसं, पण आता माझी हिंमत वाढायला लागलीये. येस, म्हणजे हा एक्झॅक्टली. मला एक एक्सपिरियन्स आहे. त्यांना आणखीन एक ब्रेसलेट द्या तुम्ही, टायगर आय आणि क्लिअर, सॉरी, क्लिअर कॉर्ड्स.
टायगर आय दिलंय मी त्यांना आणि आणि क्लिअर त्यांना रोज कॉटचं पण द्या. सांगते. येस. हा फक्त ते काय त्यांना म्हटलं रोज अफर्मेशन करून तुम्ही ते वापरत जावं, तर ते सकाळी काही गडबडीत त्यांचं सगळं राहून जातं. ते ओके आपले ओके. घेतात, चार्ज करतात आणि फक्त घालतात चार्जिंग प्लेटवर चार्ज. एवढं ते करतात हे पण तुमच्यासाठी खूप आहे. आता ते करायला लागलेत ऍक्च्युली, जसा एक्सपिरियन्स कारण यायला लागला. स्वतःहून करणं आणि आपण जबरदस्ती देऊन करायला लावणं फरक पडतं. सो ते स्वतः हा. करतात या गोष्टी म्हणजेच खूप बदल आहे. छान. थँक्यू सो मच. एकच मिनिट. हा, मानसी मॅडम झालं का तुमचं की नाही? मला आता आठवत नाही कोणाचं घेतलं. नाही झालं मॅम. नाही झालं ना? हा, ओके, बोला. मला चोकुरे सिम्बॉलचा खूप अनुभव आला ट्रॅव्हलिंग मध्ये. ट्रॅफिकच्या वेळी खूप वेळा टाकला तर खूप छान अनुभव आला. लगेच रोड क्लिअर व्हायचा आणि डिस्टन्स हिलिंगचा रोड मी क्लिअर झाल्यानंतर काय वाटतं? काय खूप छान काय वाटतं. फिलिंग येते? मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटतो. रेकी आणि काम डिस्टन्स करते हे खऱ्या अर्थाने कळायला लागतं. हो. येस. आणि डिस्टन्स हिलिंग मी माझ्या बाबांना दिलं होतं. त्यांना अस्थमाचा प्रॉब्लेम आहे. तर कंटिन्यू 15 डेज मी दिलं. तर ते आता घरी जिने वगैरे चढतात वगैरे. पहिले चढायला त्यांना जमायचं नाही, पण ते ओके. आता चढतात. आणि दुसरं मी डिस्टन्स हिलिंग परत एकदा आम्ही अयोध्येला गेलो होतो पिकनिकला. तर कुठे तेव्हा मी गेलेला? पूर्ण पिकनिकचं कुठे गेलेला पिकनिकला? अयोध्या श्रीराम हा हा मंदिर. हा. तर तिकडे मी पूर्ण पिकनिकचं डिस्टन्स हिलिंग केलं होतं. तर त्याच्यामुळे आमचं पिकनिक छान झाली. सगळं दर्शन वगैरे छान झालं आमचं. ते एक आहे. आणि विच बॉक्सचं पण मिस्टरांच्या प्रमोशनसाठी केलं होतं. ते पण त्यांना त्यांच्या मनासारखं प्रमोशन भेटलं. अरे वा. आणि चला कापूर देवामुळे तर खूप पॉझिटिव्ह, घरातच खूप पॉझिटिव्ह फिलिंग येते. चला. छान या अनुभव सगळ्याचं आला. क्रेडिट तुम्हाला, कारण रेकी नुसतं शिकवून उपयोग होत नाही, तर रेकीची प्रॅक्टिस आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करणं किंवा एक्झिक्यूट करणं फार महत्वाचं आहे. सो व्हेरी गुड. खूप छान केलं तुम्ही. वेल डन. चला थँक्यू पुढे मॅम. जाऊया आपण. एकच मिनिट. येस, म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत असते, रेकी शिकण्याचा विषय नाहीये, तर रेकी प्रॅक्टिकल करण्याचा विषय आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या डे टू डे लाईफमध्ये इम्प्लिमेंट करता आणि पूर्ण त्याच्यावर ट्रस्ट ठेवून शिद्दतमध्ये करता, तुम्ही विश्वासपूर्वक करता, तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये मल्टिपल रिझल्ट मिळतात. ठीक आहे? येस, विद्या तेंडुलकर मॅडम. विद्या मॅडम, कुठून आहात तुम्ही? त्यानंतर आपण दादर मुंबई. दादर मुंबई. ओके, हा, बोला. नमस्कार. हा, मी रोज मेडिटेशन 7 चक्र मेडिटेशन करते. सकाळी उठल्यावर ॲफर्मेशन आपण जे बोलतो ते बोलते. मी दिवस खरोखर काही काही गोष्टीच्या दिवसभराच्या बोलते ना, त्या होतात, घडतात. नंतर माझ्या मुलासाठी मी हे केलं होतं नोकरीसाठी. त्याला खरोखर मनासारखी नोकरी मिळाली. अरे वा, आणि कॉंग्रॅट्स. आणि तो बोर्ड पण मी तयार केलाय. आणि ते 555 चा पण वापर केला. तर व्हेरी ते गुड. पॉझिटिव्ह थोडं थोडं यायला लागलंय त्याचे येस. जेवढं रिझल्ट. तुम्ही त्याच्यावर रेकीचं हिलिंग द्याल, बघा, आता असं नाही होणार की तुम्ही आज रेकी शिकलात, 1-2 इफेक्ट चांगले आले म्हणून पटपट तुम्हाला सगळेच इफेक्ट लगेच चांगले मिळणार नाही. काही काही गोष्टींसाठी आपल्याला थोडंसं थांबावं पण लागतं, कारण थांबल्यामुळे तुम्ही जे एक्सपेक्ट करता मे बी त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी तुमच्या नशिबात लिहिलेलं असतं. सो तिथे तुम्हाला थोडंसं पेशन्स लेवल वाढवायची आहे. हम्म. व्हेरी गुड. आणि प्रॅक्टिस कशी चालू आहे तुमची ओव्हरऑल? हो, हिलिंग देते. नंतर जेवण पाण्याला याला पण हे करते मी तुम्ही सगळे स्वतःमध्ये इन्व्हॉल्व. काय बदल केलात रेकीच्या माध्यमातून ते मला सांगा, की रेकी लेवल 1A मध्ये येण्यापूर्वीच्या पॉझिटिव्ह विद्या तेंडुलकर आणि रेकी लेवल 2 झाल्यानंतरच्या विद्या तेंडुलकर काय फरक? पॉझिटिव्ह थिंकिंग माझं जास्त वाढलंय. ओके. म्हणजे जे पूर्वी अस्वस्थपणा वगैरे यायचा ना, हा, तो फार कमी झालाय अस्वस्थपणा. पॉझिटिव्ह ओके. थिंकिंग म्हणजे वाढलंय. या माध्यमातून तुम्ही तुमच्या हेल्थवर काम केलात, तुम्ही तुमच्या हो, सबकॉन्शियस माइंडवर काम केलात, राईट? हो, माझा पाय पण खूप बरा झालाय आता. ओके, आता व्हेरी गुड. औषध चालू नसूनही. अरे वा, व्हेरी आणि गुड. आज सकाळी आणि काय घडलं माहितीये मॅम, माझा ना कॉम्प्युटर एकच चालत मिनिट, नव्हता. विद्या मॅडम, थोडस जोरात बोलाल का? तुमचा आवाज फार कमी येतोय. माझा कॉम्प्युटर चार्जच होत नव्हता. माझा ओके, मुलगा आहे केव्हा? आज? कॉम्प्युटर हा. हा. आणि त्याला म्हटलं का रे बघ काय बिघडलं, बरेच दिवस का मी वापरला नव्हता ना. तो कॉम्प्युटर इंजिनियर आहे. मला म्हणतो तू खूप दिवस वापरला नाहीस ना, आता ते ह्याच्यात न्यावं लागणार वर्क. मी काय केलं, रेकी हिलिंग दिलं, त्याच्यात चोकुरे टाकले आणि आणि मी गेले नंतर माझ्या कामाला. आणि नंतर पाहिलं तर खरोखर चार्जिंग सुरू झालं होतं. म्हणजे तो पण मला चला, म्हणाला खूप काय छान. केलंस तू.
जसं की आपण शिकवताना मी एक्झाम्पल देते की रेकी नॉन लिव्हिंग थिंग वर काम करते का किंवा इलेक्ट्रॉनिक्स आयटम वर काम करते का, तर आपण ते सिद्ध केलं. राईट. चलो, हम्म. खूप छान. नाईस एक्सपिरियन्स. एकच मिनिट. ओके, आता आपण जास्त एक्सपिरियन्स नको घेऊया, कारण मग आपल्याला पुढे पण जायचंय, शिकायचं पण आहे. स्वाती. हं. स्वाती, नमस्कार मॅडम, गुड नमस्कार. आफ्टरनून. गुड आफ्टरनून. खूप बरं, कृतज्ञ एक आहे. सांगायचं हा, ज्या लोकांचं फक्त रेकी लेवल 1 झालेलं आहे त्यांनी हा क्लास जॉईन नाही करायचा आजचा. ठीक आहे. फक्त ज्यांचं रेकी लेवल 2 झालेलं आहे त्यांनीच कनेक्ट करायचं आहे. हा स्वाती मॅडम. हा मॅम, नमस्कार. खूप कृतज्ञ आहे सर्वात अगोदर मी तुमची, कारण थँक्यू सो बराचसा मच. मला छान अनुभव आलेला आहे. आणि मी तुम्ही कुठून सगळ्या आहात ते पण सांगा. मी पुण्यामधून आहे मॅडम. फर्स्ट माझा हा अनुभव आहे 5x55चं मी विश दिली होती. तर अशी विश होती ती की माझी ऑलरेडी एक गोलविलकर मेट्रोपोलिसची ब्रांच होते, तर मला सेकंड ब्रांच घराच्या जवळ हवी होती. जी आपली फर्स्ट ब्रांच आहे ती 20 किलोमीटर अंतरावर होती. हं. तर ती म्हणजे ओपनिंग झालं त्याचं. तो ओके. पॉझिटिव्ह रिझल्ट आला. आज मी त्याच लॅबमध्ये बसून जॉईन केलेलं आहे. 1 तारखेलाच ओपनिंग झालेलं आहे. आणि ओके. अरे दुसरी वा. गोष्ट व्हेरी गुड. दुसरी गोष्ट अशी आहे की अगोदरचा बिझनेस पण दुप्पट झाला आहे. की म्हणजे मी हा चला, टचूड. कपूरदेव्याची टचूड. कोणाची नजर नको लागू दे. निगेटिव्हिटीचं व्हेरी व्हेरी गुड. इथे आणि सगळीकडे घरात आणि दोन्ही शॉपमध्ये यूज केलं. तर पेशंटचा फ्लो खूप छान आहे. ही व्हेरी एक गुड. गोष्ट आहे. अजून एक असं आहे की आता जसं मॅडमनी सांगितलं चोकुरेचं ट्रॅव्हलिंग मध्ये, तर मी रोज गाडीवर चोकुरे टाकूनच सुरुवात करते. तर खूप हायवेनी माझं जाणं येणं असतं. म्हणजे मुंबई तो सातारा हायवे आहे, त्या रोडनी 20 किलोमीटर रोज ट्रॅव्हलिंग होतं. पण खूप छान एन्जॉय करत सकाळची हवा व्हेरी घेत गुड. खूप पॉझिटिव्ह फक्त एनर्जीने सुरक्षितता जाते. पाळा, सगळे नियम पाळा, हा. आणि हो, त्याचबरोबर हो. 24 अवर्स स्वतःला रोज प्रोटेक्शन घेत जा. प्रोटेक्ट करा. आणि रोजचं शेड्यूल असं आहे की रोज 7 चक्राचं मेडिटेशन आहे, अफर्मेशन्स आहेत. तर खूप छान फरक पडलाय. दुसरी गोष्ट असं आहे की मला घरामध्ये कुक मिळत नव्हते, कुक हवे होते, कारण मी सकाळी 7ला घराच्या बाहेर राईट. पडते. एक्झॅक्टली. तर मी त्याच्यासाठी खूप अफर्मेशन केल्या, रेकी दिली, तर मला आता इतकी छान कुक मिळाली जे की माझ्याकडे योग्य सकाळी कुक मिळणं खरंच फार मिळणार. गरजेचं हा. असतं. आणि त्या सकाळी 6ला विशेष म्हणजे येतात. अरे एवढ्या वा. सकाळी मिळत नव्हतं नाही मला मिळत, खरंच नाही म्हणायचं तर. मिळत. हा. तर मग 6ला येऊन माझं स्वयंपाक हे ते आवरलं, त्याच्यामुळे मी रिलॅक्स झाले. सकाळी मला मेडिटेशन करायचं असायचं, पण कामामुळे जमत नव्हतं. आता सकाळी उगवत्या सूर्याला गॅलरीमध्ये बसून छान मेडिटेशन होतं. आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये मी असते मॅम. आणि रोज खूप छान काय म्हणायचं हिलिंग होतात. आणि टेलिपॅथी मुलांवरती यूज केली. छोटा 6 वर्षाचा मुलगा आहे, पण घरात भांडी लावण्यापासून मला काम करू लागतं. अरे आणि वा. अभ्यास पण बस बाळा अभ्यासाला, आता वेळ झाली अभ्यासाची, की लगेच बसतो. मोबाईल घेतला तर 10 मिनिट 15 मिनिट टाइम लावून घेतो. घड्याळाकडे बघून मला न सांगता तो माझ्या हातामध्ये मोबाईल आणून देतो की माझा टाइम संपला आता म्हणून. आणि पूर्ण सोसायटीमध्ये खूप मुलांचं कौतुक करतात, डिसिप्लिनचे खूप छान मुलं आहेत म्हणून. हा पण टेलिपॅथीचा छान उपयोग होतोय. म्हणजे सगळ्या टेक्निक युज करत आहे मी. चला, आणि व्हेरी छान व्हेरी गुड. त्याचा खूप रिझल्ट छान. मिळतोय. थँक्यू थँक्यू. सो मच थँक्यू मॅम. सो मच. आणि तुमच्या फ्युचर लाईफसाठी खूप खूप शुभेच्छा. हो मॅम. फ्युचर जे काही मॅम प्रोजेक्ट थँक्यू. हातात घेतलेत त्याच्यासाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा. हो मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. एकच मिनिट. येस. बेले मॅडम, लेवल 2 जेव्हा चालू होणार तेव्हा मी तुम्हाला सांगणार त्या ग्रुपवरती. ठीक आहे. आणि मी काल, आय थिंक मी काल सुद्धा हे सगळं क्लिअर केलंय. ओके. येस येस. तुम्हाला सगळं शिकवणार, काही काळजी करू नका. तुम्ही आता पण जॉईन केलात ही बॅच तरी चालेल, थोडंसं समजून घ्या. ओके. सो डोंट वरी. एक मिनिट, तुम्हाला अनम्यूट करते. हा, तुमचा क्वेश्चन मी वाचला, पण मी कालच क्लिअर केलंय की हे लोक आधीचे जे होते ना त्यांचं लेवल 3 राहिलं होतं, तर ते आता आपण घेतोय आधी, आणि त्यानंतर लेवल 2 अगेन लेवल 3. ओके. येस. चलो, थँक्यू सो मच. चला, सो आता आपण सुरू करूया पुढे. कोणाला काय सांगायचं आहे? ओके. मानसी मॅडम दिसल्या मला. आता त्यांचा मेसेज आला होता. मानसी मॅडम आहेत का? मानसी मेहेंदळे, माझ्या ओल्ड स्टुडंट आणि माझ्या फेवरेट स्टुडंट.
अच्छा, नाही दिसत आहेत मला आता इथे. मे बी त्यांनी कॅमेरा बंद केला असेल. ओके, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. सो आता आपण सुरू करूया रेकी लेवल 3. रेकी लेवल 3 मध्ये काय काय घ्यायचंय तुम्हाला, क्रिस्टल कोणते हवेत तुमच्याकडे असायला पाहिजे, हे आय थिंक मी काल क्लिअर केलंय, पण आज पुन्हा एकदा तुम्हाला सांगते. सो ज्यांचं राहिलं असेल त्यांनी पटपट लिहून घ्यायचंय. एकच मिनिट, मला स्क्रीन शेअर करू दे त्याच्या आधी. बरं, मी हा टॉपिक इथे स्टॉप करते. ओके, मग आपण पुढे जाऊया.